नमस्कार. शिक्षक मंडळ कराड संचलित आत्माराम विद्यामध्ये ओकलेवाडी आमच्या शाळेच्या यूट्यूबमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्र हो, सुरुवातीला आपण दोन त्रिकोणांचा विचार करणार आहोत. एक त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण PQR. दोन्ही त्रिकोणांची प्रथम आकृती काढू. पहिला हा त्रिकोण, याचा शिरोबिंदू A नाव देणार आहोत, दुसरा B शिरोबिंदू आणि तिसरा C शिरोबिंदू. दुसरा त्रिकोण, वरचा शिरोबिंदू P, हा Q शिरोबिंदू आणि हा R शिरोबिंदू. या शिरोबिंदूंमध्ये हा जो शिरोबिंदू आहे A, याची जोडी आपल्याला याचा शिरोबिंदू P याच्याशी तयार करायची. भूमितीय भाषेत अशी जोडी तयार करणे त्याला संगती लावणे असं म्हणतात. इथं संगती तयार करताना किंवा संगती लावताना Aची जोडी ज्यावेळेस PC लावतो त्यावेळेस P या शिरोबिंदूची संगती ही A या शिरोबिंदूची असते. म्हणून अशी ही जी संगती आहे त्या संगतीला एकास एक संगती असे म्हणतात. मग इथं आपण A या शिरोबिंदूची संगती P या शिरोबिंदूशी लावली तर राहिलेल्या दोन शिरोबिंदूंमध्ये B या शिरोबिंदूची संगती ही आपल्याला Q या शिरोबिंदूशी आणि C या शिरोबिंदूची संगती ही आपल्याला R या शिरोबिंदूशी लावता येईल. मग तिन्ही त्रिकोण ABCचे शिरोबिंदू A, B आणि C या शिरोबिंदूंची संगती अनुक्रमे P, Q आणि R शी लावली तर एकत्रितपणे आपल्याला ही जी संगती आहे ही संगती या पद्धतीने लिहिता येईल. ABC संगत PQR. याचा अर्थ काय? A ची संगती PC आणि P ची संगती AC, B ची संगती QC आणि C ची संगती RC. म्हणजे ABC एकास एक संगत PQR. त्याच्यानंतर दुसरं आपण संगती लावताना A या शिरोबिंदूची संगती P या शिरोबिंदूशी, पण B या शिरोबिंदूची संगती Q या शिरोबिंदूशी न लावता R या शिरोबिंदूशी लावू. असं जर केलं तर राहिलेला शिरोबिंदू C ची संगती आपल्याला हा जो शिरोबिंदू आहे Q त्याच्याशी लावता येईल. ही जी संगती आहे एकत्र करून आपल्याला ABC एकास एक संगत PRQ म्हणजेच ABC संगत PRQ असं आपल्याला थोडक्यात ते लिहिता येईल. याचा अर्थ A ची संगती PC, B ची संगती RC, C ची संगती QC अशी लावता येईल. त्याच्यानंतर आणखी या शिरोबिंदूंमध्ये आपल्याला A हा जो शिरोबिंदू आहे या शिरोबिंदूची संगती P या शिरोबिंदूशी न लावता आपल्याला B या शिरोबिंदूशी लावता येईल. असं जर केलं, A या शिरोबिंदूची संगती Q या शिरोबिंदूशी जर लावली तर B या शिरोबिंदूची संगती आपल्याला P या शिरोबिंदूशी आणि C या शिरोबिंदूची संगती R या शिरोबिंदूशी लावता येईल. आणि ती संगती आपल्याला ABC संगत QPR म्हणजे A या शिरोबिंदूची संगती Q या शिरोबिंदूशी आणि B या शिरोबिंदूची संगती P या शिरोबिंदूशी, तिसरा बिंदू C ची संगती RC लावता येईल. त्याच्यानंतर A ची संगती Q या शिरोबिंदूशी लावून राहिलेला हा जो B बिंदू आहे त्याची संगती आपल्याला R या शिरोबिंदूशी आणि C या शिरोबिंदूची संगती ही आपल्याला P या शिरोबिंदूशी लावता येईल. म्हणजे ती संगती आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. त्याच्यानंतर A या शिरोबिंदूची संगती आपण एकदा PC दोन वेळा लावली, राहिलेल्या शिरोबिंदूंमध्ये जोडी वेगळी तयार केली. त्याच्यानंतर A या शिरोबिंदूची संगती Q या शिरोबिंदूशी लावून आपण या पद्धतीने दोन प्रकारे संगती लावता येते हे पाहिलं. त्याच्यानंतर A या शिरोबिंदूची संगती आपण R या शिरोबिंदूशी लावली तर राहिलेल्या दोन बिंदूंमध्ये एकदा आपल्याला B या शिरोबिंदूची संगती ही P या शिरोबिंदूशी आणि C या शिरोबिंदूची संगती Q या शिरोबिंदूशी अशी लावता येईल आणि ती या पद्धतीने लिहिता येईल.
त्याच्यानंतर पुढं एची संगती क्यू या शिरोबिंदूशी एची संगती आर या शिरोबिंदूशी लावून बी या शिरोबिंदूची संगती क्यू या शिरोबिंदूशी आणि सी या शिरोबिंदूची संगती पी या शिरोबिंदूशी लावता येईल. अशा पद्धतीने दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमध्ये म्हणजे एका त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आणि दुसऱ्या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू यांच्यामध्ये आपल्याला एकास एक संगती ही एकूण 6 प्रकारे लावता येईल. हे जे 6 प्रकार आहेत या 6 प्रकारांपैकी आपण कोणत्याही एका प्रकाराचा विचार करू. पहिला प्रकार आपल्याला सोयीचं व्हावं म्हणून या ठिकाणी आपण त्या पद्धतीने पहिला जो प्रकार आहे त्याचा विचार करतोय. त्रिकोण ए बी सीचे शिरोबिंदू ए बी सी संगत पी क्यू आर. आता या संगतीचा जर आपण विचार केला तर आपल्याला या शिरोबिंदूंच्या संगतीनुसार पहिला बिंदू ए आणि बी यांनी मिळून ही बाजू ए बी तयार होते आणि इथं पहिला आणि दुसरा शिरोबिंदू पी क्यू आर त्रिकोणाचा मिळून बाजू पी क्यू ही तयार होते. याचा अर्थ शिरोबिंदूंच्या ए बी सी संगत पी क्यू आर याच्यानुसार पहिली संगत बाजूंची जोडी बाजू ए बी संगत बाजू पी क्यू अशी आपल्याला मिळेल. मग या पद्धतीने आपण पहिली संगत बाजूंची जोडी ही तयार केली. त्याच्यानंतर याच संगतीनुसार दुसरा शिरोबिंदू बी आणि सी तिसरा अशी बाजू आपल्याला बी सी मिळेल. याची संगत बाजू दुसरा शिरोबिंदू क्यू आणि आर मिळून बाजू क्यू आर मिळेल. म्हणजे बाजू बी सीची संगत बाजू ही क्यू आर मिळेल. त्याच्यानंतर पहिला शिरोबिंदू ए इथला घेतला आणि तिसरा शिरोबिंदू सी असे मिळून बाजू ए सी मिळेल. बाजू ए सी इथला पहिला आणि तिसरा घेतला म्हणून इथलाही पहिला आणि तिसरा घेतला तर बाजू पी आर मिळेल. म्हणजे ए सी ची संगत बाजू ही पी आर आपल्याला मिळेल आणि ती आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. म्हणजेच दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार संगत बाजूंच्या 3 जोड्या मिळतात. आता कोणांचा विचार करू. याच संगतीनुसार पहिला शिरोबिंदू ए आणि इथला पहिला शिरोबिंदू पी म्हणजे कोण एचा संगत कोण हा पी. दुसरा शिरोबिंदू बी इथला दुसरा शिरोबिंदू क्यू कोण बीचा संगत कोण क्यू मिळेल. म्हणजे या पद्धतीने संगत कोणांच्या जोड्यांमध्ये पहिली जोडी आपल्याला कोण एची जोडी पी सी लावता येईल. कोण बीची संगती क्यू सी लावता येईल. 3 अक्षरी नाव लिहायचं झालं आपण सुरुवातीला कोण बीचा विचार करू. कोण बी या कोणात म्हणजे कोण बी 3 अक्षरी नाव जर लिहायचं झालं तर कोण ए बी सी म्हणजे कोण ए बी सी याचा जो संगत कोण आहे इथला पहिला दुसरा तिसरा बिंदू घेतला इथला पहिला दुसरा तिसरा बिंदू घेतला तर कोण पी क्यू आर मिळेल. म्हणजे कोण ए बी सी चा संगत कोण पी क्यू आर ती जोडी आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. त्याच्यानंतर दुसरा कोण आपण कोण ए सी बी ए म्हणजे पहिला सी म्हणजे तिसरा आणि बी म्हणजे दुसरा असं या पद्धतीने गेलो. कोण ए सी बी तर त्याचा संगत कोण पी आर क्यू. पी पहिला तिसरा आर आणि नंतर दुसरा क्यू या पद्धतीने आपल्याला दुसरी जोडी ही लिहिता येईल. त्याच्यानंतर तिसरा कोण हा कोण ए 3 अक्षरी नाव लिहिताना कोण बी ए सी असा घेतला. दुसरा पहिला तिसरा बी ए सी इथला क्रमानुसार दुसरा पहिला तिसरा घेतला तर इथला दुसरा पहिला तिसरा या पद्धतीने मिळून आपल्याला कोण बी ए सी ची चा संगत कोण हा क्यू पी आर या पद्धतीने मिळेल. याचाच अर्थ असा
की दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार संगत बाजूंच्या 3 जोड्या आणि संगत कोनांच्या 3 जोड्या या मिळतात। या पद्धतीने कुठलीही संगती घ्या या 6 प्रकारांपैकी। इथं समजा या प्रकाराचा किंवा इथं या प्रकाराचा आपण विचार करू, कोण ABC संगत QRP, म्हणजे बाजू AB ची संगत बाजू QR मिळेल, बाजू BC ची संगत बाजू RP मिळेल आणि बाजू AC ची संगत बाजू QP मिळेल। त्याच्यानंतर कोणाचा विचार केला, एक अक्षरी कोण A चा संगत कोण Q, कोण B चा संगत कोण R आणि कोण C चा संगत कोण P। बरं, असं या पद्धतीने आपल्याला संगत बाजूंच्या आणि संगत कोनांच्या 3 जोड्या अशा 6 जोड्या या आपल्याला एका शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार मिळतात। समजा या ज्या संगत बाजूंच्या 3 जोड्या आणि संगत कोनांच्या 3 जोड्या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या या एकास एक संगतीनुसार जर एकरूप असतील, तर अशा वेळेस ते जे 2 त्रिकोण आहेत, म्हणजे इथं हे जे 2 त्रिकोण आहेत, हे 2 त्रिकोण या संगतीनुसार एकरूप आहेत असं म्हणतात आणि एकरूपता आपण या पद्धतीने दाखवतो। आता इथं फक्त आपण संगत बाजूंच्या जोड्या लिहिलेल्या आहेत आणि असं गृहीत धरलं की त्या एकरूप आहेत आणि असं असतील त्यावेळेस हे 2 त्रिकोण शिरोबिंदूंच्या या संगतीनुसार ते एकरूप आहेत। त्रिकोणांची एकरूपता ही तुम्ही मागच्या इयत्तेपर्यंत शिकलेला आहात। 2 त्रिकोण जर एकरूप असतील तर संगत घटकांच्या म्हणजे संगत बाजूंच्या 3 जोड्या आणि संगत कोनांच्या 3 जोड्या या एकरूप असतात। या 6 संगत घटकांच्या जोड्यांपैकी विशिष्ट काही घटकांच्या जोड्या जरी एकरूप असतील, 3 घटकांच्या जोड्या जरी एकरूप असतील, तरी ते 2 त्रिकोण एकरूप असतात। त्याला त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या म्हणतात आणि त्यांचा अभ्यास हा तुम्ही मागच्या इयत्तेत केलेला आहे। आता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने या आकृतींच्या संदर्भात विचार करणार आहोत। आपण काही थोड्याशा वेगळ्या प्रकारच्या आकृत्या घेऊ। मित्रहो, इथं हा एक आपण वर्तुळ घेतलाय आणि हा एक दुसरा वर्तुळ घेतलाय। दोन्ही आकृत्यांचा जर विचार केला, दोन्ही आकृत्यांचा असणारा जो आकार आहे तो सारखा आहे। सारखा म्हणजे दोन्ही आकृत्या या वर्तुळाकार आहेत, त्यांची त्रिज्या भिन्न आहे, एक वर्तुळ लहान आहे, एक वर्तुळ मोठं आहे, पण त्यांचा आकार मात्र जो आहे, या आकृतीचा आकार जसा आहे तसाच हा दुसऱ्या आकृतीचा आकार आहे, माप भिन्न आहेत। आपण दुसऱ्या आकृत्यांची जोडी बघू। हे या ठिकाणी एक आयताकृती असणारी आकृती, इथं प्रत्येक कोण समजा काटकोन आहे अशी आकृती। त्याच्यानंतर ही दुसरी आकृती सुद्धा, याच्यात सुद्धा हा आयत आहे, आयताकृती आहे, म्हणजे या दोन्ही आकृत्यांचा आकार जो आहे तो आयताकृती आहे, म्हणजे सारखा आहे। माप भिन्न आहेत, ही रुंदी आणि ही रुंदी यांचं माप हे भिन्न आहे, लांबी हे भिन्न आहे, पण आकार मात्र समान आहे। यांची असणारी जी मापं आहेत या जोड्यांमध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी संबंध असतो। इथं हे बघा, आपण त्रिकोणांच्या 2 आकृत्या, ही एक त्रिकोणाकृती, ही एक त्रिकोणाकृती, आकार त्रिकोणाकृती आहे। मापांमध्ये विशिष्ट अशा प्रकारचा संबंध असेल आणि त्यांचा आकार जर सारखा असेल, तर अशा आकृत्यांच्या असणाऱ्या ज्या जोड्या आहेत त्या जोड्यांना सरूप आकृत्या किंवा समरूप आकृत्या असे म्हणतात। आज आपण 2 त्रिकोणांच्या समरूपता म्हणजे इयत्ता 10वी मधील भूमिती समरूपता या प्रकरणातील 2 त्रिकोणांची समरूपता आणि समरूपतेच्या असणाऱ्या ज्या कसोट्या आहेत त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत। त्रिकोणांची समरूपता
आणि त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या. सुरुवातीला आपण दोन त्रिकोण काढू. एक त्रिकोण ABC, त्याची दुसरी बाजू, तिसरी बाजू, दुसरा त्रिकोण PQR, दुसरी बाजू, तिसरी बाजू. हा लहान त्रिकोण किंवा एक त्रिकोण, हा शिरोबिंदू A, दुसरा शिरोबिंदू B, तिसरा शिरोबिंदू C आणि इथं दुसरा त्रिकोण शिरोबिंदू P, Q आणि R. असे दोन त्रिकोण आपण काढले. या दोन त्रिकोणांमध्ये समजा आपल्याला काही माप दिलेली आहेत. ते माप आपण विचार करू. बाजू AB ची लांबी 2 एकक, बाजू BC ची लांबी 3 एकक, बाजू AC ची लांबी 4 एकक, कोन Aचं माप 50 अंश, Bचं 70 आणि Cचं 60. त्या पद्धतीने बाजू PQ आणि याची लांबी 4 एकक, QR ची 6 एकक, PR ची 8 आणि माप या पद्धतीने 50 अंश Pचं, 70 अंश Qचं आणि 60 अंश Rचं. आपण आधीच पाहिलं, या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमध्ये एकूण 6 प्रकारे संगती लावता येते. त्या 6 प्रकारांपैकी आपण एका प्रकाराचा विचार करू दिलेल्या माहितीच्या आधारे. याच्यात आपण A ची संगती PC, B ची संगती QC आणि C ची संगती R या पद्धतीने ABC संगत PQR, ABC संगत PQR. आता ही संगती लावताना दिलेली जी माहिती आहे त्या माहितीचाही आपल्याला विचार करावा लागतो. ते आपण का विचार करावा लागतो ते पुढं बघू. तर बाजू AB म्हणजे पहिला आणि दुसरा बिंदू मिळून तयार होणारी बाजू AB, त्याची संगत बाजू कोणती मिळेल? PQ. बाजू AB, त्याची संगत बाजू PQ. या संगत बाजूंच्या लांबींचं जे गुणोत्तर आहे त्याचा विचार करू. AB ची संगत बाजू PQ. आता AB आकृतीत AB ची लांबी 2 आहे आणि PQ ची लांबी 4 आहे. म्हणजे AB बरोबर 2 आणि PQ बरोबर 4. अशी जर आपण जी किंमत आहे ती जर ठेवली तर 2/4 मिळेल. 2/4 म्हणजे 2ला 4 भाग देणं. इथं 4 मोठी संख्या आहे. दोन्ही संख्यांना ज्या संख्येने भाग जातोय अशी संख्या आपल्याला निवडावी लागते. आपल्याला माहिती आहे 2 आणि 4ला 2ने भाग जातो. 2 1 2, 2 2 4 म्हणजे 1/2 अशी किंमत मिळेल. AB/PQ ची किंमत 1/2. दुसरं गुणोत्तर, दुसरा बिंदू B आणि C इथला बाजू BC मिळेल. BC संगत बाजू इथं विचार करायचा. Q आणि R दुसरा तिसरा म्हणजे BC ची संगत बाजू QR, त्यांच्या लांबींचं गुणोत्तर म्हणजे BC/QR. BC ची लांबी 3 आहे, QR ची लांबी 6 म्हणजे 3/6. 3 आणि 6ला 3ने भाग जातोय. 3 1 3, 3 2 6 म्हणजे या गुणोत्तराची ही किंमत आपल्याला 1/2 मिळेल. तिसरं गुणोत्तर ठरवताना बाजूंचं पहिला शिरोबिंदू इथला संगतीतला A आणि C, AC A आणि C पहिला आणि तिसरा AC बाजू, इथलाही पहिला आणि तिसरा घ्यायचा. PR म्हणजे AC/PR, त्यांच्या लांबींचं गुणोत्तर AC लांबी 4, PR लांबी 8 म्हणजे 4/8. 4 आणि 8ला 4ने भाग जाते. 4 1 4, 4 2 8 म्हणजे इथंही या गुणोत्तराची किंमत आपल्याला 1/2 मिळेल. पहिल्या गुणोत्तराची किंमत 1/2, दुसऱ्या गुणोत्तराची किंमत 1/2, तिसऱ्या गुणोत्तराची किंमत 1/2. याचा अर्थ AB/PQ, BC/QR आणि AC/PR अशी ही जी तिन्ही गुणोत्तरं आहेत ती समान आहेत. याचाच अर्थ काय की त्रिकोण ABCच्या 3 बाजू AB, BC आणि AC PQRच्या PQ, QR आणि PR शिरोबिंदूंच्या या संगतीनुसार संगत बाजूंच्या जोड्या, बाजू AB ची संगत बाजू PQ, BC ची संगत बाजू QR, AC ची संगत बाजू PR या ज्या संगत बाजूंच्या जोड्या आहेत त्या प्रमाणात आहेत. आता कोनांचा विचार करू.
पैकी पहिला कोन इथला वरचा घेऊ आपण, कोन ए. कोन एचं माप 50 अंश आहे. कोन पी त्याचं माप 50 अंश आहे. इथं बघा, पहिला शिरोबिंदू ए, पहिला शिरोबिंदू पी, कोन एचा संगत कोन पी आणि या दोन्ही कोनांची मापं प्रत्येकी 50 आहेत. म्हणून आपल्याला असं लिहिता येईल, कोन ए एकरूप कोन पी. त्याच्यानंतर दुसरी जोडी कोन बी आणि कोन क्यू. दुसरा बिंदू बी बघा, त्याचा संगत कोन क्यू. कोन बीचं माप 70, क्यूचं माप 70, म्हणून तेही कोन एकरूप आहेत. संगत कणांची दुसरी जोडी. तिसरी जोडी कोणती मिळेल? कोन सी, एक अक्षरी नाव, कोन आर. ही जी संगत कोणाची जोडी आकृतीत विचार केला तर कोन सीचं माप 60 अंश आणि कोन आरचं माप ही 60 अंश आहे. याचा अर्थ कोन सी आणि कोन आर ही संगत कोणांची जोडी एकरूप. संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या जर प्रमाणात असतील शिरोबिंदूंच्या कोणत्याही एकाच एक संगतीनुसार, इथं या संगतीनुसार संगत बाजूंच्या जोड्या या प्रमाणात आहेत आणि संगत कोनांच्या जोड्या या एकरूप आहेत असे जर दोन त्रिकोण असतील, या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमध्ये कोणत्याही एकाच एक संगतीनुसार संगत बाजूंच्या जोड्या या प्रमाणात असतील आणि संगत कोनांच्या जोड्या या एकरूप असतील तर असे हे जे दोन त्रिकोण आहेत, या दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण असे म्हणतात. आणि चिन्हाच्या सहाय्यानं आपल्याला या पद्धतीने त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर असं लिहिता येतं. त्रिकोणांची ही नावं लिहिताना शिरोबिंदूंची जी संगती असते, ज्या क्रमानं आपण संगती घेतलेली असते त्याच क्रमानं आपल्याला ही जी नावं आहेत ती नावं समरूपता दाखवताना लिहावे लागतात. या पद्धतीने इथं ए बी सी एकास एक संगत पी क्यू आर असा क्रम घेतलेला आहे, त्याच क्रमानं ही नावं लिहायची. त्याच्यानंतर हे जे दोन त्रिकोण आहेत, या दोन त्रिकोणांमध्ये संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या जर एकरूप प्रमाणात असतील आणि संगत कोनांच्या तिन्ही जोड्या जर एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण समरूप असतील. म्हणजे एकूण 6 अटी संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या प्रमाणात आणि संगत कोनांच्या तिन्ही जोड्या एकरूप अशा 6 अटींची पूर्तता ही दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी आवश्यक असते. या 6 अटींपैकी कोणत्याही 3 विशिष्ट जोड्या, म्हणजे कोणत्याही 3 विशिष्ट अटींची पूर्तता झाली तरीही ते दोन त्रिकोण समरूप असतात. त्या 3 अटींच्या समूहाला त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या असे म्हणतात. त्रिकोण समरूपतेच्या कसोट्यांपैकी पहिली एक कसोटी आपण बा समरूपता ही कसोटी पाहणार आहोत. इथं बघा, हे दोन त्रिकोण समरूप आहेत. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील कोणत्याही एकाच एक संगतीनुसार दोन त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या जोड्या या प्रमाणात असतील आणि संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. आता आपण समरूपतेची पहिली कसोटी बा समरूपता कसोटी बघू. कसोटी पाहण्यासाठी आपण इथं दोन त्रिकोण हे काढत आहोत. पहिला एक त्रिकोण ए बी सी असं शिरोबिंदूंना नावं देणार आहोत आणि दुसरा त्रिकोण इथला शिरोबिंदू पी क्यू आणि आर अशी आपण नावं देणार आहोत. आणि त्या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील 6 संगतींपैकी एका संगतीचा आपण विचार करणार आहोत. सुरुवातीला काही माहिती आपल्याला समजा या पद्धतीने दिलेली आहे. इथं बाजू ए बीची लांबी 2, बी सीची लांबी 3, ए सीची लांबी 4, पी क्यूची लांबी 4, क्यू आरची लांबी 6 आणि पी आरची लांबी 8. शिरोबिंदूंमध्ये 6 प्रकारे संगती लावता येते. 6 प्रकारांपैकी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला एकतर बाजूंची लांबी दिलेली असेल तर जी दिलेली माहिती आहे बाजूंची लांबी त्या संगत बाजू आपल्याला ज्या मिळतील त्यांची गुणोत्तरे समान येतील या पद्धतीने दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील जी संगती आहे त्या संगतीचा आपल्याला विचार हा करावा लागतो.
इथं आपण या पद्धतीने ABC संगत PQR असा विचार केला। आता बाजू AB ची संगत बाजू PQ मिळेल। इथं बाजू AB ची लांबी 2 आणि PQ ची लांबी 4 यांचं गुणोत्तर 1/2 असं मिळेल आणि त्या पद्धतीने यांचेही गुणोत्तर मिळतील, म्हणून आपण त्या पद्धतीने ती संगती घेतलेली। बाजू AB आणि PQ यांच्या लांबींचं गुणोत्तर AB/PQ, AB ची लांबी 2, PQ ची लांबी 4 म्हणजे 2/4, 2/4 2 ने भाग दिला तर आपल्याला 1/2 गुणोत्तर मिळतं, हे आपण पाहिलं, याची किंमत 1/2। त्याच्यानंतर दुसरी संगत बाजूंची जोडी BC/QR, BC ची लांबी 3 आणि QR ची लांबी 6 म्हणजे 3/6, 3 1 3, 3 2 6, 1/2 याची किंमत मिळेल। त्याच्यानंतर तिसरी AC ची संगत बाजू, पहिला आणि तिसरा, इथला पहिला आणि तिसरा PR, त्यांची संगत बाजूंच्या लांबींचं गुणोत्तर इथं 4 आणि 8 म्हणजे 4/8, 4 1 4, 4 2 8 या पद्धतीने त्याचीही किंमत आपल्याला 1/2 मिळेल। AB/PQ 1/2 किंमत, BC/QR 1/2 किंमत, AC/PR 1/2 किंमत। तिन्ही गुणोत्तरांच्या किमती समान आहेत, याचा अर्थ तिन्ही गुणोत्तरे समान आहेत आणि तिन्ही गुणोत्तरं समान आहेत याचाच अर्थ संगत बाजूंच्या जोड्या म्हणजे AB आणि PQ ही संगत बाजूंची एक जोडी, BC आणि QR ही संगत बाजूंची दुसरी जोडी, AC आणि PR संगत बाजूंची तिसरी जोडी, या ज्या जोड्या आहेत त्या प्रमाणात आहेत। अशा संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या जर प्रमाणात असतील तर उरलेल्या 3 अटी, हे जे संगत कोण आहे, A चा संगत कोण P, B चा संगत कोण Q आणि C चा संगत कोण R, हे आपोआप एकरूप झालेले असतात आणि ते 2 त्रिकोण आपल्याला समरूप मिळतात। म्हणून या 3 अटींचा समूह, 3 अटींची जरी पूर्तता झाली, इथं संगत बाजूंच्या जोड्या तिन्ही जोड्या प्रमाणात असल्या तरी सुद्धा हे 2 त्रिकोण समरूप असतात। म्हणून आपल्याला इथं शिरोबिंदूंच्या या संगतीनुसार ABC त्रिकोण ABC लिहिता येईल, PQR या संगतीनुसार त्रिकोण PQR असं लिहिता येईल आणि ते या बाजू 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 तिन्ही संगत बाजूंच्या जोड्या प्रमाणात आहेत, म्हणून त्या कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप आहेत। याचाच अर्थ काय की 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील कोणत्याही 6 प्रकारांपैकी कोणत्याही एकास एक संगतीनुसार संगत बाजूंच्या मिळणाऱ्या तिन्ही जोड्या जर प्रमाणात असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतात। समरूपतेच्या या कसोटीला बा म्हणजे बाजू बाजू बाजू, बा समरूपता कसोटी असे म्हणतात। त्याच्यानंतर आपण दुसरी कसोटी तिचा विचार करू। एक त्रिकोण ABC, दुसरा त्रिकोण आपण PQR असा काढत आहोत। दिलेली माहिती आपण इथं AB ची लांबी 2, BC ची लांबी 3, त्याच्यानंतर इथं हा P बिंदू Q म्हणजे PQ ची लांबी 4, कोन B चं माप 70, Q चं माप 70 असं या पद्धतीने आपण घेत आहोत हा बिंदू P आणि याच्यात ही जी दिलेली माहिती आहे यात AB ची संगत बाजू आपल्याला इथं सुद्धा त्या गुणोत्तरांच्या किमती समान येतील या पद्धतीने संगती ही लावायची असते। आपण A ची संगती PC, B ची संगती QC आणि C ची संगती RC अशी ABC एकास एक संगत PQR अशा संगतीचा विचार करू। इथं दिलेल्या माहितीत AB ची लांबी दिलेली, बाजू AB ची संगत बाजू ही PQ मिळेल, त्यांच्या लांबींचं गुणोत्तर म्हणजे AB/PQ, AB ची लांबी 2, PQ ची लांबी 4 म्हणजे 2/4 आणि 2ला जर 4ने भाग दिला तर 1/2 ही किंमत येते। दुसरं आपल्याला दिलेल्या माहितीत BC ची लांबी दिलेली 3, इथं QR ची लांबी दिलेली, BC ची संगत बाजू QR आहे, त्यांच्या लांबींचं गुणोत्तर BC/QR 3/6 म्हणजे 1/2 मिळेल। त्याच्यानंतर AC ही बाजू तिची संगत बाजू PR मिळेल, पण AC ची लांबी आणि PR ची लांबी आपल्याला दिलेली नाहीये, म्हणून आपण त्याचा विचार काय करणार नाहीत। कोणाच्या आता इथं आपण सुरुवातीला ही 2 गुणोत्तरे
त्याची किंमत 1/2, दुसऱ्याची किंमत 1/2 समान आहे, म्हणजे ही दोन्ही गुणोत्तर हे समान आहेत, म्हणून आपल्याला AB/PQ बरोबर BC/QR असं लिहिता येईल. म्हणजे संगत बाजूंच्या 2 जोड्या या प्रमाणात आहेत. आता 2 जोड्या प्रमाणात असताना बाजू AB आणि BC, पहिल्या त्रिकोणाची बाजू AB आणि दुसऱ्या त्रिकोणाची पहिल्या त्रिकोणाची बाजू एक AB आणि दुसऱ्या गुणोत्तरात BC असं त्यांनी समाविष्ट केलेला हा कोन AB आणि BC जी गुणोत्तर समान आहेत त्यांनी समाविष्ट केलेला कोन इथं B आणि इथं Q पैकी Bचं माप 70 अंश आणि Qचं माप 70 अंश, म्हणून तेही दोन्ही कोनांची मापं समान आहेत आणि 2 कोनांची मापं जर समान असतील तर ते एकरूप असतात. या माहितीच्या आधारे आपल्याला कोन B एकरूप कोन Q लिहिता येईल. आता संगत या शिरोबिंदूंच्या संगतीनुसार संगत बाजूंच्या 2 जोड्या या प्रमाणात आहेत आणि AB आणि बाजू AB आणि BC यांचा सामायिक कोन आणि PQ आणि QR यांनी समाविष्ट केलेला कोन Bचा संगत कोन Q हे दोन्ही कोन एकरूप आहेत. अशा वेळेस सुद्धा हे 2 त्रिकोण समरूप होतात आणि आपोआप AC आणि PRचं गुणोत्तर याच्या इतकं आणि कोन Aचं माप हे याच्या इतकं आणि कोन Cचं माप हे R इतकं झालेलं असतं. म्हणजे या 3 अटींची पूर्तता झाल्यावर म्हणजे 2 संगत बाजूंच्या जोड्या प्रमाणात आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील तर अशा वेळेस तेही 2 त्रिकोण समरूप असतात. इथं समरूपता दाखवताना पुन्हा एकदा नाव लिहिताना शिरोबिंदूंची जी संगती घेतलेली असेल त्या संगतीनुसार ही नावं निश्चित करायची असतात आणि म्हणून ज्यावेळेस 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील कोणत्याही एक संगतीनुसार संगत बाजूंच्या 2 जोड्या प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन जर एकरूप असतील तर अशा वेळेस ते 2 त्रिकोण समरूप असतात. त्रिकोण समरूपतेच्या या कसोटीला संगत बाजूंच्या 2 जोड्या इथं विचार करू, बाजू AB आणि BC आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे क्रमानं बाजू कोन बाजू बा को बा कसोटी असे मानतात. त्याच्यानंतर समरूपतेची आपण पुढची कसोटी बघू. 2 त्रिकोणांची आकृती, एक त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण PQR. यांचा विचार करू. इथं पहिला त्रिकोण ABC, दुसरा त्रिकोण PQR अशी नावं देऊ. ABC संगत PQR असा विचार करू. कोन Aचा संगत कोन P, Aचं माप 50 अंश, Pचं माप 50 अंश, म्हणून ते दोन्ही कोन एकरूप, म्हणून या पद्धतीने लिहिता येईल. त्याच्यानंतर दुसरी जोडी कोन Bचा संगत कोन Q, Bचं माप 70 अंश, Qचं माप 70 अंश, तीही जोडी एकरूप. त्याच्यानंतर कोन Cचा संगत कोन R, कोन Cचं माप 60 अंश आणि कोन Rचं माप 60 अंश, तीही जोडी एकरूप. मग या पद्धतीने या 2 त्रिकोणांमध्ये संगत कोनांच्या 3ही जोड्या एकरूप आहेत आणि 3ही जोड्या जर एकरूप असतील तरी ते 2 त्रिकोण आपोआप समरूप हे झालेले असतात आणि संगत बाजूंच्या जोड्या या प्रमाणात येतात. या 3 अटींची पूर्तता झाल्यावर हे 2 त्रिकोण समरूप होणे या कसोटीला त्रिकोण समरूपतेची को कसोटी असे मानतात. आणि नावं देताना पुन्हा एकदा आठवण करून देतो. इथं शिरोबिंदूंची जी संगती घेतलेली असेल, जो क्रम घेतलेला असेल त्या क्रमानुसार ही नावं लिहायची असतात. या पद्धतीने को कसोटीनुसार हे जे 2 त्रिकोण आहेत ते समरूप आहेत. मित्र हो, आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. मग तो लहान त्रिकोण असू दे किंवा मोठा त्रिकोण असू दे. इथं 50 अंश, इकडचा 60 अंश, 50 आणि 60 110 आणि 70 180 अंश, 50 60 110 आणि 70 असे 180 अंश. मग इथं जर 2 कोनांची मापं दिलेली असतील, एक कोन समजा
वरचा ए 50 अंशाचा आहे आणि हा 70 अंशाचा आहे. दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 50 आणि 70 120 आणि 180 मधून त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांच्या बेरजेतून जर आपण ही दोन कोणांच्या मापांची बेरीज वजा केली तर आपल्याला तिसऱ्या कोणाचं माप म्हणजे या आकृतीसाठी 60 अंश मिळेल. इथं सुद्धा 60 अंश मिळेल. म्हणजे हा कोन ए हा PC एकरूप असेल आणि कोन बी जर QC एकरूप असेल तर उरलेला जो कोन आहे त्या कोनांची मापं आपण दोन्ही ठिकाणी ही बेरीज 180 मधून जर वजा केली तर ती समान येते. म्हणजे आपोआप तो राहिलेले तिसरी कोनांची जोडी ही एकरूप झालेली असते. मग दोन त्रिकोणांमध्ये दोन कोन जरी एकरूप असतील तरी ते तिसरा कोन आपोआप एकरूप झालेला असतो आणि दोन कोन एकरूप असतील तरी ते दोन त्रिकोण समरूप होतात. त्रिकोण समरूपतेच्या या कसोटीला कोको कसोटी असे म्हणतात. बहुतेक वेळा किंवा साधारणपणे ज्यावेळेस आपल्याला दोन त्रिकोण समरूप दाखवायचे असतात, दोन त्रिकोणांमध्ये दोन कोनांची मापं दिलेली असतील, समान दिलेली असतील तर दोनच कोनांच्या जोड्या या एकरूप लिहायच्या. तिसरी जोडी एकरूप लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे कोको समरूपता कसोटीचा आपण फारसा उपयोग करत नाही, तर कोको समरूपता कसोटीनुसार आपण दोन त्रिकोण हे समरूप दाखवतो. मग उदाहरणं सोडवताना दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे असतील तर आपण दोन त्रिकोणांच्या ज्या कसोट्या समरूपतेच्या ज्या कसोट्या आहेत पैकी एक बाबा कसोटी, तर आपण दोन त्रिकोण हे दाखवलेले आहेत. एक त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण PQR. दोन्ही त्रिकोणांची शिरोबिंदूंच्या 6 संगतीपैकी एका संगतीचा आपण विचार करायचा असतो आणि ती संगती आपण कोणती घ्यायची ते दिलेल्या माहितीच्या आधारे आपण विचार करून ते ठरवायची असते. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमध्ये एका संगतीनुसार संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या जर प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. याला आपण बाबा समरूपता कसोटी असं म्हणतो. त्याच्यानंतर दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला संगत बाजूंच्या दोन जोड्या जर प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन जर एकरूप असतील तरी ते दोन त्रिकोण समरूप असतात. या समरूपतेच्या कसोटीला आपण कोन बाजू म्हणजे बाकोबा समरूपता कसोटी म्हणतो. त्याच्यानंतर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंच्या कोणत्याही एकास एक संगतीनुसार संगत कोनांच्या तिन्ही जोड्या जर एकरूप असतील, कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R, अशा तिन्ही जोड्या जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. समरूपतेची ही कोको कसोटी आणि त्याच्यानंतर कोको कसोटीनुसार आपण त्रिकोण समरूप न दाखवता कोणतेही दोन कोन हे एकरूप असले तरी ते दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणजे कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q असे दोन कोनांच्या जोड्या जरी एकरूप असतील तरी ते दोन त्रिकोण हे समरूप असतात. मग समरूपतेच्या या ज्या कसोट्या आहेत या कसोट्यांचा नक्कीच आपण आपली जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं सोडवण्यासाठी कराल अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही आमचं YouTube चॅनल पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद.